श्री गणेशाय नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार सर्वांना. मागील भागात आपण संतोष कोण होता हे जाणून घेतलं. आजींनी वाणीला प्रेमळ शब्दांत समजावून सांगितलं ते पाहिलं. आता आपल्या पुढील भागाला सुरुवात करूयात. कथेचं नाव आहे जीव भुलला माफिया लव्ह स्टोरी भाग 16. सकाळचे 7 वाजलेले होते, पण रात्रीपासून अमर टक्क जागा होता. त्याला काहीही करून संतोषला मृत्यूदंड द्यायचाच होता. स्वतःच्या न्यायालयात त्याचा निकाल त्याने आधीच लावला होता आणि सुनावणीमध्ये शिक्षा ही मृत्यूदंडाचीच होती. तसंही अमरच्या न्यायालयात छोटा गुन्हा असो की मोठा, शिक्षा एकच आणि ती म्हणजे मृत्यूदंड. अमर रूममध्ये त्याच विचारात होता. तेवढ्यात त्याच्या रूमचा दरवाजा वाजला. कमिन. अमर बसल्या बसल्याच म्हणाला. तसा जॉन आत आला. बॉस, शी इज कमिंग. जॉन म्हणाला. तसं त्याने दरवाजाकडे पाहिले. एक काळा पंजाबी ड्रेस घालून एक मुलगी उभी होती. हाय बॉस. ती मुलगी हसत आत येत म्हणाली. तसा अमरही हसत उभा राहिला. हॅलो मिस त्रिशा, हाऊ आर यू. अमर हसत तिच्याशी हात मिळवणी करत म्हणाला. आय एम गुड बॉस. तुमच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित आहे. त्रिशा हसून म्हणाली. गुड. बरं, तुला इथे कशासाठी बोलावलंय माहीतच असेल ना. अमर म्हणाला. तशी ती पटकन नाही म्हणाली. नाही बॉस. ती एकदम माहीत नसल्यासारखं म्हणाली. तसा त्याने जबडा घट्ट करत जॉनकडे पाहिलं. जॉन तर बिचारा घाबरूनच गेला होता. बॉस, ही खोटं बोलते बॉस. मी इथे येण्याआधीच तिला सर्व सांगितले. जॉन घाबरून म्हणाला. तशी त्रिशा हसू लागली. तिच्या हसल्याने अमर गोंधळला होता. सॉरी बॉस, सांगितले त्याने मला सर्व. तुम्ही काही काळजी करू नका. वाणी मॅम जिथे जिथे जातील मी सावलीप्रमाणे त्यांच्यासोबत असेन. त्रिशा त्याला विश्वास देत म्हणाली. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, म्हणूनच तर तुला लगेच बोलावून घेतलं मी. अमर विश्वासाने म्हणाला. थँक्यू बॉस. मी तुमच्या विश्वासावर प्रामाणिक असेन बॉस. पण एक विचारू. त्रिशाने शेवटला जरा बिस्कत विचारलं. हो. अमरने परवानगी दिली. तुम्ही असताना मॅमला माझ्या सिक्युरिटीची काय गरज बॉस. त्रिशा त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत म्हणाली. कारण ती माझ्यासोबत जास्त वेळ कम्फर्टेबल नसते. आणि शिवाय तू लेडीज आहेस. लेडीजला लेडीज जास्त समजून घेऊ शकते. तिला मी जास्त करून घरात डांबून ठेवू शकत नाही. तिला बाहेर फिरण्याची जास्त इच्छा असते आणि मी सोबत असलो की ती मन मोकळेपणाने राहणार नाही. तू सोबतही असशील आणि तिची काळजीही घेशील. तेवढं प्रशिक्षण दिलंय तुला मी. अमर म्हणाला. तशी ती हसली. हो बॉस, मी घेईन त्यांची काळजी. सतत त्यांच्या सोबत राहीन. त्रिशा म्हणाली. ठीक आहे, चल आता बाहेर. तुझी ओळख करून देतो वाणीशी. अमर पुढे निघत म्हणाला. त्रिशा आणि जॉन मागून येत होते. जॉनने त्रिशाला हात धरून मागे खेचलं. काय करतोयस. त्रिशाला हात घट्ट पकडून ओढल्यामुळे त्रास झाला होता. त्यामुळे ती त्याच्यावर ओरडली होती. बॉसच्या हाताने मार खाऊ घातला असतास तू मला आत्ता. जॉन दातांवर दात घासत म्हणाला. एवढीच भीती आहे ना, मग जे बोलतोयस ना ते व्यवस्थित करायला शिक. त्रिशा पण रागात त्याला म्हणाली. फक्त 1 तास लेट झालो होतो यार मी. जॉन बारीक तोंड करत म्हणाला. फक्त 1 तास. तुझ्यासाठी फक्त आहे हे. ठीक आहे, मग मी पण आता फक्त तुझ्यापासून दूर राहणार. त्रिशा चिडून फक्त या शब्दावर जोर देत म्हणाली.
तसा तो अजूनच घाबरला. काय? ए बाई, तू दुसरं काहीही म्हण, फक्त लांब राहायचं सोडून. जॉन घाबरत म्हणाला. का? आता का? जवळपास 4 कॉफी मग मी संपवलेले होते तुझी वाट बघत, पण तू आलास कधी? ठरवलेल्या वेळेच्या 1 तासानंतर. त्रिशा ही चिडून म्हणाली. सॉरी ग त्यासाठी, काम आलं होतं अर्जंट. प्लीज, 2 वर्षांचं प्रेम आहे ग आपलं, नाही राहू शकत मी तुझ्याशिवाय. 1 तास लेट झालेलो ना मी, मग 1 तासाची शिक्षा दे हवं तर, पण लांब राहायची नको. जॉन रडका चेहरा करत म्हणाला. ती त्याच्याकडे बघतच राहिली. खूप प्रेम करायचा तो तिच्यावर, आणि तीही त्याच्यावर. किती निर्मळपणे प्रेम करत होता तिच्यावर तो. जगण्याची नवी उमेद तिला जॉननेच दिली होती. तिला 2 वर्षापूर्वीची घटना आठवू लागली, जी तिच्या आयुष्यातली सर्वात काळ रात्र होती. 2 वर्षांपूर्वी त्रिशा रात्रीच्या वेळी तिच्या फ्रेंड्स सोबत पबमध्ये पार्टीसाठी गेलेली होती. सगळे नशेत धुंद होते. तिच्या मित्रांची नजर तिच्यावरच खिळून होती. त्रिशा तिच्या मैत्रिणीसोबत डान्स फ्लोअरवर थिरकत होती. त्रिशा दिसायला आधीच सुंदर. त्यात तिने अगदीच मांड्यांच्या वर येईल असा ड्रेस घातलेला होता. त्यामुळे तिचं आकर्षक शरीर सौंदर्य बघून ते चवताळले होते. त्यांनी तिथल्या वेटरला सांगून तिच्या ड्रिंकमध्ये लव्ह ड्रग्ज मिसळायला सांगितलं. त्याप्रमाणे वेटरने तो ड्रिंक तयार करून त्यांच्या हातात दिला. ग्लास घेऊन ते सर्वजण डान्स फ्लोअरच्या दिशेने आले. त्रिशा अजूनही फ्लोअरवर थिरकतच होती. ती आज काय होणार याने अनभिज्ञ होती. ती फक्त आत्ताचा क्षण एन्जॉय करत होती. पण हे लांडगे मात्र तिचे लचके कसे तोडता येतील याच प्रयत्नात होते. हे त्रिशा, किती नाचशील? थकली असशील ना? हे घे, एनर्जी येईल याने. असं म्हणत एकाने तिच्या समोर ग्लास धरला. थँक्स यार, मलाही याची गरज होती. घसा कोरडा पडला होता माझा. त्रिशानेही हसतच तो ग्लास घेतला. एका दमात तिने पूर्ण ग्लास रिकामा केला. तसे तिचे मित्र कधी एकमेकांकडे तर कधी तिच्याकडे बघत गालात हसू लागले. तिच्या मैत्रिणी मात्र दमून एका ठिकाणी जाऊन बसल्या होत्या. त्रिशाही त्यांच्याकडे जायला निघाली. तसं तिला काहीतरी विचित्र जाणवलं. शरीर कानशील तापल्यासारखे जाणवत होते. एक वेगळीच हुरहुर निर्माण झाल्यासारखी वाटली. अंग पेटून उठलं होतं. डोळे लाल झाले होते. एक वेगळीच नशा उतरली होती तिच्या डोळ्यात. तिला थोडंसं गरगरल्यासारखं झालं. तसे तिचे मित्र तिच्याजवळ आले. हे त्रिशा, काय झालं ग? चक्कर येते का? त्यातल्या एकाने विचारलं. तशी तिने होकारार्थी मान हलवली. अजून तरी पूर्णपणे तिच्यावर ड्रग्सचा असर झालेला नव्हता, पण बोलण्याच्या स्थितीतही ती नव्हती. तिने तसाच एका जणाचा हात धरला. तसा तो बाकीच्यांकडे बघत हसत होता. प्लॅन सक्सेस होतोय म्हणून एकमेकांना अंगठा दाखवत होते. अगं, मग तुला आरामाची गरज आहे. चल बरं. त्यांनी तिच्या हाताला धरून तिला एका रूममध्ये घेऊन जाऊ लागले. तेवढ्यात शेजारच्याच रूममधून जॉन बाहेर येत होता. एका क्लायंटला भेटायला तो इथे आला होता. बोलून तो निघणारच की त्याची नजर सहजच त्यांच्यावर गेली. जॉनला त्रिशा जिंकताना आणि हे 3-4 जण तिला आतमध्ये घेऊन जाताना दिसले. त्याला ते जरा वेगळंच वाटलं. त्याला डाऊट आला म्हणून तोही त्यांच्या मागे गेला. शेवटी जाणारा मुलगा दरवाजा लावायला मागे वळला तर जॉनने हाताने जोराचा दरवाजा ढकलला. तसा तो मुलगा खाली पडला. बाकीच्या तिघांनी त्रिशाला बेडवर झोपवलेलं होतं. मागचा मुलगा खाली पडला म्हणून त्याने मागे वळून पाहिलं. जॉन त्या सर्वांना भयानक नजरेने पाहत होता. अमरचाच सोबती तो. थोडा तरी गुण त्याचा येणारच होता.
आता तर एका मुलीचा प्रश्न होता, त्यामुळे डोळ्यात अंगार घेऊन बघत होता. का नाही पाहणार? एका मुलीच्या इज्जतीचा प्रश्न होता. काय होईल पुढे? जॉन वाचवू शकेल का त्रिशाची अब्रू? कळेलच पुढील भागात. पुढील भाग लवकरच. जर तुम्हाला आपल्या कथेचा हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपल्या कथेचे सर्व अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. धन्यवाद.